नमस्कार मुलांनो, इयत्ता दुसरीचा मराठीचा चौथा धडा आपण बघणार आहोत. मीराचा वाढदिवस. आता वाढदिवस म्हटलं की तुमच्या समोर काय चित्र येत असेल की तुमचा वाढदिवस, तुमचा किंवा तुमच्या भावाचा तुम्ही वाढदिवस साजरा करतात. तर कसं साजरा करतात की तुम्ही घराची सजावट करता, नंतर तुमचे आईवडील तुमच्यासाठी केक मागवतात, आई घरामध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवते, तुमचे पाहुणे मंडळी येतात आणि त्यानंतर संध्याकाळी मग तुमची ज्याचा वाढदिवस आहे त्या मुलाचा किंवा त्या मुलीला आरती ओवाळली जाते आणि त्यानंतर केक कापला जातो आणि जे काही इतर मुलं पाहुणे मंडळी असतील त्यांना काहीतरी नाश्ता दिला जातो. बरोबर. आता या चित्रामध्ये देखील वाढदिवस आहे. कोणाचा वाढदिवस आहे? मीरा. ही बघा, ही मीरा आहे. या मीराचा वाढदिवस आहे. इथे आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत आणि इतर मित्रमैत्रिणी आहेत. कोणाचे? मीराचे. आता ही बघा, ही एक छोटी मुलगी आहे, तिचीच तर तिच्याकडे छोटी बाहुली आहे. आता ही हिची बहीण आहे. आता आपण एक एक ओळ वाचायची आहे. आज मीराचा वाढदिवस. आईने मीरासाठी केक तयार केला. बघा, आईची हुशार आहे. हिच्या आईने हिच्यासाठी केक केला आहे आणि हे बघा, हातामध्ये आरतीचं ताट आहे. पहिल्यांदा तिची आई तिचं औक्षण करणार, म्हणजे आरती करणार आणि मग तिला केक कापायला सांगणार. तिची आई करणार, तिची आजी करेल. ओके. बाबांनी घरात फुगे लावले, सजावट केली. मीराचे आजी आजोबा, काका काकू वाढदिवसाला आले होते. वाढदिवसासाठी अमन, जॉन, स्वाती, मेघा आणि सानिया देखील आले होते. म्हणजे हे या मीराचे मित्रमैत्रिणी आहेत. मीराने केक कापला. मीराला शुभेच्छा दिला. शुभेच्छा म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो विश यू हॅपी बर्थडे. तसं त्यांनी सांगता म्हणाल्या, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. काका काकू यांनी मीराला भेटवस्तू दिल्या. मीराच्या लहान भावाने मीराला शुभेच्छा पत्र दिले. मीराच्या मित्रमैत्रिणींनी मीरासाठी आणलेल्या भेटवस्तू दिल्या. मीराने सर्वांना केक, चॉकलेट आणि लाडू दिला. आईने तयार केलेला खाऊ सर्वांनी खाल्ला. सर्वजण वाढदिवसा आल्यामुळे मीराला खूप खूप आनंद झाला. मीराचा आजचा दिवस खूप छान गेला. मीराने सर्वांचे आभार मानले. आणि आता हे सगळ्यांनी भेटवस्तू म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटलं जातं गिफ्ट्स. मग सगळ्यांनी मित्रांनी तिला काही ना काही गिफ्ट्स दिलेले आहे. तिने ते गिफ्ट घेतले आणि सगळ्यांचे आभार मानले. अशा प्रकारे हा मीराचा वाढदिवस छान प्रकारे साजरा झाला. आता तुम्हीसुद्धा तुमचा वाढदिवस कसा करता तसं तुम्ही शिक्षकांनाही सांगायचं आहे. आता यामध्ये आपण बघूया वाढदिवसाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची नावे. आता तुम्ही घरी वाढदिवस साजरा करता, मग त्यासाठी काय काय लागतं ह्याची नावं तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहेत. तुझा वाढदिवस तू नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने कसा साजरा करशील ते सांगा. आता सगळेजण केक कापतात, गिफ्ट्स आणतात, आपण काही वेगळं करायचं. मग तुम्ही कसा वेगळा करणार ते तुम्ही लिहायचं आहे. आईचा वाढदिवस तू कसा साजरा करशील ते सांग. आता लहान मुलांचा साजरा करतो तसं आपण आपल्या पालकांचाही वाढदिवस साजरा केला पाहिजे, कारण ते आपल्यासाठी इतकं काही करतात. तर त्यांचा वाढदिवस करून आपण त्यांना देखील आनंद दिला पाहिजे. त्यानंतर आता मागच्या वेळी आपण स्वर आणि स्वरचिन्ह आपण बघितली. आता आपल्याला व्यंजन आणि स्वरचिन्ह बघायचे. तर प हा अर्धा प आहे. अर्धा प त्याला अ जोडल्यावर पूर्ण प होतो. आता क ला आ जोडल्यानंतर म्हणजेच एक काना जोडल्यानंतर काय होतं? का.
म ला ई जोडले म्हणजे पहिली वेलांटी जोडल्यानंतर काय होतं? मी. आता याच्यात वाक्य दिलेत आणि 2 उत्तरं दिलीत. त्यातलं योग्य उत्तर तुम्हाला जे वाटलं त्याच्यावर तुम्ही काय करायचं आहे? बरोबरचं चिन्ह करायचं. केक टेबल ठेवला आहे. आता खाली ठेवला आहे की वर ठेवला आहे? वर, म्हणजे इथे आपण वर करायचं. बाहुली मुलीच्या उजव्या हातात आहे. उजव्या की डाव्या हातात आहे? बघा, हा मुलीचा डावा हात आहे, हा उजवा हात आहे, म्हणजे मुलीच्या उजव्या हातावर आहे. पताका मीराच्या मागे पुढे आहेत. कुठे आहेत पताका? मागे आहेत बघा. मग इथे काय लिहायचं? मागे. फुगे मीरापासून दूर जवळ आहेत. दूर आहेत, हो ना? ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही ही प्रश्नांची उत्तर लिहून तुमच्या शिक्षकांना दाखवायचे आहेत. आज सायलीचा वाढदिवस. आई बाबांनी सायलीला नवीन कपडे आणले. सई, राघव, तनय यांनी सायलीला छान छान भेटवस्तू दिल्या. सायलीला खूप आनंद झाला. आता हे बघा, ह्या मीराचा छोटा भाऊ आहे. त्याने इथे दिलं आहे ना की वाढदिवसाला छोट्या भावाने शुभेच्छा पत्र दिलं. हे बघा, हे पत्र आहे शुभेच्छा. प्रिय मीराताई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इथे केक लिहिलं आणि इथे काय लिहिलं आहे? नीरव. तिच्या भावाचं नाव काय आहे? नीरव. हे त्याने याच्यात दिलेलं आहे की शुभेच्छा पत्र. ओके. आता ह्याच्यामध्ये चित्र दिलेले आहेत. सर्व मुलांनी चित्र काढायचे ठरवले. अर्चना प्रणवने ट्रकचे चित्र काढले. हर्षाने आपला राष्ट्रध्वज काढला. पूर्वाने पऱ्यांचे चित्र काढले. प्रतीकने पतंगाचे चित्र काढले. तोपर्यंत बाई वर्गात आला. सर्वांची चित्र बाईंनी पाहिली. बाईंनी सर्वांना शाबासकी दिली. हे बघा, सगळ्यांनी आपल्या परीने चित्र काढलेलं आहे. आता यामध्ये जोड शब्द आहे त, अर्धा त, त्याला पूर्ण र जोडल्यानंतर त्र होतो. अर्धा प, त्याला र जोडल्यानंतर प्र होतो. अर्धा ट, त्याला र जोडल्यानंतर ट्र होतो. याप्रमाणे हे शब्द दिलेले आहे. मित्र, पुत्र. आता त्याप्रमाणे जे त्रचे शब्द आहे, त्रचं अक्षर जिथे आहे ते तुम्हाला गोल करायचं आहे. काही ठिकाणी त्र दिला आहे, काही ठिकाणी य दिलेला आहे, म्हणजे जोड अक्षर दिले, तिथे तुम्हाला गोल करायचं आहे. आता पुत्र इथे करायचं आहे चित्रा. मैत्री इथे प्राण. प्रश्न, हे प्रश्न पण होऊ शकतं. प्रदीप. राष्ट्रीय, सौराष्ट्र, राष्ट्रगीत. श्रम, श्रोता, विश्रांती. पर्या, दर्या, साऱ्या. कार्य, शौर्य, सहकार्य. आता ह्यानंतर हे शब्द जे आहे, जोड शब्द आहे, हे पुन्हा तसेच्या तसे तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. तर ह्या पाठाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.